नमस्कार सगळ्यांना नमस्कार। तर आज दाजी कुठे आहे तुम्हाला बघून तर चक्क जरा आता वाजलेत किती जवळजवळ 3:30-4 वाजत आलेले आहेत। पण मी काल तुम्हाला मी सांगितलं होतं की आज दाजी देवाला जाणार आहे। तर आज दाजी अकलूज येळापूर या ठिकाणी दाजी आलेला आहे। तर आपल्याबरोबर आपले मित्रमंडळी बी आहेत, मार्केटचे सगळे जोडदार आहेत, कामातले जोडदार आहेत आणि गाडी केलेली आहे बघा। ही गाडी तर बसायचंय पुढे, जरा पुढे जावं लागणार आहे आपल्याला। तर भरपूर या ठिकाणी गर्दी आहे, तर गाडी पार्किंग करायची, जरा साईडला लावायची। तर भरपूर अशी गर्दी आहे, एखादा माणूस जर चुकलं तर सापडणार बी नाही या ठिकाणी। तर चला या ठिकाणी गाडी लावली, आता ही परत काही इथं मेळ लागणार नाही आपल्याला। गाडी पुढे लावली, जोरदार गेले पुढे। तर मीच होकायचं परत, कारण या ठिकाणी सगळ्या दिंड्या भरपूर लोक आहेत या ठिकाणी आज जमा झाल्यात। आता हे आपले सगळे जोडदार आपल्या पुढे चालले, तर आपण त्यांच्या पाठीमागे चाललेलो। आता गडी भरता इथं चरायला जागा राहणार नाही, एवढी गर्दी, फुल गर्दी राहणार आहे। तर मी तुम्हाला गर्दी किती भरपूर आहे दाखवतो बघा। गर्दी भरपूर या ठिकाणी गर्दी आहे। सगळे भाविक आज विठ्ठलाच्या दर्शनासाठी भरपूर दिंड्या पंढरपूरसाठी निघालेल्या आहेत। पाणी पाणी प्यायचं नाही का? तर सकाळपासून निघाल्यापासून काय नाश्ता पिष्टा काहीच केलेला नव्हता। आपलं वडा म्हणजे लय बारीक एवढं वडा आहे, खाल्लं आपलं पोटाला का 3 वाजता जागेचं समोरच्या गेम रोकडच दिले, रोकडच आहे। जरा कमीच आणलाय काय राव?
त्या नाही तर सांगतोय का भरून देऊ दुसरा नाही जाऊ दे आता काय काय तुमच्या काय एक आहे का आता इथं माणूस तसं नाही ना आम्ही देणारच तरी दाजी सगळे जोडदार आहेत हा घेतोय चहा घेतोय टाका चला आयला खरंच माऊली तुम्हाला मानावं लागेल आणला बरं का चहा केलाय काय त्याची गंत आहे पण रोकडं ती पळून गेली मगाची पासात काय कुठं कुठं भांडण करत असतात मग काय बरोबर आहे बरोबर आहे चालतंय जाऊ द्या गर्दी आहे गर्दी फुल भरला एकदम आणि पासा पळून गेले म्हणजे आम्ही दिले ते पैसे आम्ही भांडलोच नाही त्याला तर आता भरपूर अशी गर्दी व्हायला लागली तर ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घडलं दाजीला हा पुला पशीचे आम्ही त्या पुला खाली तुम्ही कुठे कुठे पुला पशी पुलाकडे तोंड करून उभं राहिलं ना राईट साईडला नाही याचं झाड आहे कशातरी झाड आहे बघ त्या झाडाच्या खाली येतं माऊलीच्या दर्शन लाईनीच्या पुढेच म्हणा गर्दी म्हणजे आमात गर्दी तर आज या सोहळ्यामध्ये दाजी सामील झालाय तर खूपच भारी वाटलंय बरं का या सोहळ्यात येऊन आनंद झाला हा चला दाजी निघाला आता या गर्दीत भरपूर गर्दी आहे भाविकांची भरपूर गर्दी झालेली आहे आज एवढं भाविक बघून जरा दाजीला पहिल्याच वेळेस दाजी आलाय बरं का इथून माझं कधी आपण आलेलो नाही पण चला म्हणजे आपल्याला इथलच घेऊन आलाय म्हणायचं मग अजून तर भरपूर गर्दी होणार आहे सगळी माणसं दिसतात भाविक तर या ठिकाणी भाविकांची सेवा केली जाते
पुढे चला चला
खरंच दाजीला या ठिकाणी येऊन खूपच भारी प्रसन्न वाटलं बरं का. कारण एवढं भाविक बघून इतका आनंद झाला. आणि खरंच म्हणजे मी म्हणतो एकदा काय ना पण माणसाने दिंडीत आलं पाहिजे. परपंच कसं आहे, परपंच हा रोज आहे आणि परपंच काय माणसाला हा सुटत नाही. पण त्यातून माणसाने अहो इथं आल्यानंतर आहे ना भावना पण इतकं भारी वाटतंय काय सांगू आता. मला शब्दात काय सांगता येईना बरं का. इतकं भारी वाटतंय मस्तपैकी. किती गर्दी आहे राव बघा तुम्ही. भरपूर गर्दी. जिकडं तिकडं बघावा आज विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकच. हा रोड बंद केलेला आहे. आता दाजीला मस्त कुठंतरी असं एखाद्या ठिकाणी बसावं वाटतंय बरं का. गडीभर 5 मिनिटं असं खाली बसावं वाटतंय. पण मन प्रसन्न झालं एवढं भाविक बघून. आणि खरं तर दाजीने बी दिंडीत यायला पाहिजे. आता तुम्ही बघितलं मागं आपण मार्केटला आपण ज्या ठिकाणी कामाला त्या ठिकाणी दिंडी आली होती निळोबा राहायची. त्या ठिकाणी बी मी व्हिडिओ बनवला होता. आणि आज आपण अकलूज येळापूर ह्या ठिकाणी आपले मार्केटचे भरपूर आपले जे स्टाफ आहे आम्हाला स्टाफ साहेब लोकांचा स्टाफ मार्केट स्टाफ आहे सगळे भरपूर. ते सगळे जवळजवळ 2-4 गाड्या केलेल्या आहेत. मी मागाशी बी तुम्हाला मी सांगितलंय आणि परत एकदा मी तुम्हाला सांगतोय जवळपास 2-4 गाड्या आपण करून या ठिकाणी दर्शन घ्यायसाठी आपण आलेलो आहे. तर ज्ञानोबा माऊलींचं दर्शन घडलं आपलं दाजीचं. हीच आपलं लय मोठं भाग्य म्हणावं लागेल खरं सांगायची परिस्थिती. आता माझा तुम्हाला आवाज येतोय का नाही नाही सांगता येतं मला. पण आता ह्या नामाचा गजर चाललेला आहे. तरी बी जेवढं मोठ्याने तुम्हाला बोलता येईल तेवढं मी बोलतोय तुमच्याबरोबर. आता मी काय तुम्हाला सांगू का सगळंच मला काय तुम्हाला दाखवता येणार नाही आहे. पण त्यातून बी मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मी. तर आता मी काल व्हिडिओ टाकला होता रात्री. त्याच्यावर मला कमेंट आली त्या दाजी जरा एकदा स्वामी समर्थ या ठिकाणी तीर्थ ठिकाणी जाऊन या. पण चला भावानं पण त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे जाऊ कधीतरी आपण स्वामी समर्थाला बी. पण आज दाजी हो का भरपूर गर्दी. या दिंडी सोहळ्यात आनंद म्हणजे भरपूर आनंद आहे. आणि हा आनंद प्रत्येकाने घेतलाच पाहिजे मी म्हणतो. चला या ठिकाणी थांबतो मी जरा. तीस ते 40 किलोमीटर अंतरावरून लोक भरपूर गर्दी. आता मी खास तुमच्या बरोबर बोलण्यासाठी मी खास इकडं परत एकदा आलोय मी. कसं वाटतंय आज या ठिकाणी मला तर लय भरपूर माझं मन प्रसन्न झालंय. आज विठ्ठलाचं दर्शन घडल्यासारखं झालं. या दिंडीत येऊन बघा दर्शन घेतात. दोन्ही साईडला बी बसलेले आहेत. तर आता दाजीला आता घरी जायला जवळजवळ 11-12 वाजणार आहेत. तर आता मी माघारी निघणार आहे. बरं चला सगळ्यांना बाय बाय मग.